सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 मे 2025. पॉवर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. 66व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात कर्मवीरांना अभिवादन. रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध कार्यक्रम. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा व भविष्यातील ध्येय धोरणांचा आढावा घेतला. सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला मिळणार 50 लाखांचा निधी. राज्यातील 36 जिल्ह्यांना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपाययोजना करण्यासाठी 22 कोटी 50 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीकरता जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापनासाठी 50 लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती महसूल व वन विभागाचे वित्तीय सल्लागार तथा सहसचिव अरुण कोल्हे यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्तीमुळे निर्माण होणारे धोके व नुकसान कमी करण्याकरता उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना, सौम्यीकरण उपाय, पुरेतरे व क्षमता बांधणी, प्रशिक्षण व जनजागृती, शोध व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापनासंबंधित साहित्य खरेदी दुरुस्ती याकरता हा निधी खर्च करता येणार आहे. आपले सरकार सर्व प्रक्रिया विनामूल्य. कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नये. उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण. सातारा जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून वितरित करण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतच्या भौगोलिक क्षेत्रातील CSC SPVकडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्र चालकांकडून आणि CSC SVPचे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असल्याने नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करू नयेत. या कामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले. ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश. 5 जणांना अटक. सातारा शहर गुन्हे शाखेची कारवाई. सातारा शहरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शनचा सातारा शहर गुन्हे शाखेने कारवाई करत रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटमधील शिवराज पंकज कनसे वय 24 राहणार शाहूनगर गोडोली सातारा, साईकुमार महादेव बनसोडे वय 25 राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर, सुदीप संजय मेंगळे वय 19 राहणार कोयना सोसायटी सदर बाजार सातारा, अतुल विलास ठुमरे वय 20 राहणार झेडपी कॉलनी शाहपुरी सातारा, तय्यब हाफिज खान वय 23 राहणार बांगोनगर गोरेगाव मुंबई या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. स्वार्थी कार्यकर्त्यांना निधी न देता साताऱ्याचा समप्रमाणात विकास करा. सुशांत मोरे. ठराविक भाग सुंदर आणि ठराविक भाग बकाल अशी परिस्थिती होऊ देऊ नका. स्वतःला बाहुबली समजून आपल्या भागात फंड वळवणारे 2 ते 4 महाभाग म्हणजे सातारा शहर नाही. सातारा शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर निधीची वाटप शहरातील प्रत्येक भागावर प्रत्येक वार्डात झाले पाहिजे. तसे होताना दिसत नाही. खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताकदीवर सातारा शहरात निधी येतो, मात्र काही जण आपणच निधी आणला असल्याचे भासवून कसे निवडून येऊ यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सातारा पालिकेत विरोधी आघाडी फक्त नावालाच आहे. तू तुझे साथ मी माझे साधतो या तहाप्रमाणे विरोधी आघाडी सध्या तरी काम करत आहे. वाईन शॉप लायसन्सच्या आमिषाने 1.25 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 3 जणांना विरोधात गुन्हा. उत्पादन शुल्क विभागात ओळख आहे, वाईन शॉपचा परवाना काढून देतो असे सांगून तब्बल 1,26 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये एक डॉक्टरचाही समावेश असून संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुधीर विठ्ठल राऊत राहणार पुणे, रुपेश राजाराम वंजारी राहणार कृष्णनगर सातारा, डॉक्टर शरद दत्तात्रय कुंभार राहणार वडूज तालुका खटाव अशी संशयितांची नावे आहेत. शर्मिला विजयकुमार खंदारे राहणार सदर सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 6 वर्षांपूर्वी वृक्षतोडीनंतर वृक्ष लागवडीला ठेकेदाराकडून ठेंगा. पाचोड फाटा ते NP रस्ता रुंदीकरणानंतर वृक्ष लागवड नाही. पुणे बंगळुरू महामार्गापासून पाचोड फाटा ते NP रस्ता रुंदीकरण करताना 6 वर्षापूर्वी तोडलेल्या झाडांच्या जागी नवी झाडे न लावल्याने पर्यावरणप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पाचोड फाटा ते NP खिंडीपर्यंत तोडलेल्या ठिकाणी वृक्ष लागवड न करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर नोटीस काढण्यात येईल असा इशारा कराड वन विभागाच्या रेंजर ऑफिसर सो ललिता पाटील यांनी दिला आहे. भुईंज ते हळद पीक चर्चासत्र. शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची हळद लागवडीसाठी लगबग सुरू होते. हळद पिकाच्या उत्पादन वाढीसाठी लागवड पूर्वतयारी व हळदीचे सुधारित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भुईंज ते हळद पीक चर्चासत्र पार पडले. यासाठी भुईंज कृषी मंडलमधील शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाई यांच्या वतीने हळद पीक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यासाठी प्रकल्प संचालक आत्मा अजय शेंडे,
उपविभागीय कृषी अधिकारी वाई संतोषकुमार बरकडे, तालुका कृषी अधिकारी वाई प्रशांत शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। हळद पीक चर्चासत्रात कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ भूषण यादगिरवार यांनी हळद पिकातील सुधारित तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। भुईंज येथील कृषीभूषण शेतकरी राजेंद्र गायकवाड यांनी हळद पिकातील स्पर्धात्मक बदल या अनुषंगाने मार्गदर्शन केले। पाचगणी येथील टेबल लँडवरील गाळ्याचे बांधकाम रखडले, व्यावसायिकांमध्ये नाराजी, पर्यटकांची गैरसोय। पाचगणी शहरातील मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या टेबल लँड परिसरात नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणारे गाळ्याचे काम रखडले आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून पुरेसा निधी उपलब्ध नसताना देखील गाळ्यांचे काम थांबले आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, तसेच या बांधकामाचा खर्चही वाढू लागला आहे, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे। यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी हे काम पूर्ण गतीने करावे अशी मागणी व्यापाऱ्यांच्याकडून व नागरिकांच्याकडून होत आहे। वळीव पाऊस नसल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, ओढे नाले बंधारे कोरडे ठणठणीत। काही दिवसांपासून वाढलेला उन्हाचा तडाखा, सध्या होत असलेले ढगाळ वातावरण, तरी देखील वळीव पाऊस पडत नाही। 2 महिन्यांपासून वाडी वस्तीवरील ओढे नाले बंधारे कोरडे पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे। डोंगरालगत असणाऱ्या शिवारातील विहिरीत दररोज अर्धा ते 1 तास पाणी साचत असल्याने पिके जगवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे। खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी क्षेत्रांत तापावे म्हणून ग्रामीण भागात शेणखते टाकणे, नांगरट फणणी, शेतीतील घाण गोळा करण्याचे काम सुरू असते। प्रचंड उष्णता वाढल्यामुळे उकड्याने हैराण झालेली ग्रामीण भागातील जनता आभाळाकडे डोळे लावून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले चित्र दिसत आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।